कमळ हृदय लागे दवी दंडलिया भागे व्रथा वैराग्य कष्टती। गावातली पंच कमिटी कार्यक्रमाच्या निमित्ताने शेअर सिटीला गेली होती. गावातल्याला मारू लागले. पहा म्हणले आपल्या कोंडीबाला मारायली. इथल्या नाही बरं का, इथं नाही का कोंडीबा मारायलीत म्हणल्यानंतर सगळे तंटामुक्त अध्यक्ष सरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन भेटायला गेले. म्हणले का बरं? अरे म्हणला या बाईच्या चप्पल खाण्याकरता नशीब लागतं. पाद म्हणजे पायातलं कमळ, पायातलं चप्पल माझ्या डोक्याच्या ठिकाणी बसताना तुमच्या दैवाने दड दिलं. मला रात्राच्या रात्रात जागून काढता, कीर्तनाला जाता, शक्त्याला जाता, नुकत्या खाता, पोथ्या वाजता. अखंड सज्जनाती निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी तुका म्हणे विचाची नांगी आणि तैसे दुर्जन सर्वांगी. बोला. स्त्री कामाच्या शिरीती ऐका मत्स्य प्याची स्थिती वेचून पदरची संपत्ती स्वयंभोवती जगनिंदे. नाथ महाराज सांगतात म्हणतात स्त्री कामाची रीत थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितली. काम वाईट आहे महाराज. हे विषयधरीचे वाघ हा कामानं अनेक काम लोकांचा नाश केला. बालकांडामध्ये तुम्ही ऐकलं तिलोत्तमा नावाची बाई की एका दोघा भावानं पाहिली. सुंदोपसुंदानं बाई पाहिल्या डोकं फिरलं. ननक मुलाला दादा ही माझी बायको आणि मोठ्या मुलाला ही माझी बायको. दोघांच्या हातात कुऱ्हाडी होते महाराज. दोघांनी कुऱ्हाडी घेतल्या, दोघांच्या डोक्यात घातले एकमेकाच्या. दोघंही गतप्राण झाली. बाईची भेट नाही, गाठ नाही, कोणत्याच पद्धतीचं नसताना फक्त बाईच्या दर्शनानं मेले. तद्वत या ठिकाणी स्त्री कामाची रीत अशी आहे. आता दारू पिणाऱ्याचा ऐका. दारू पिणं पाप, दारू पिणं शाप. कोणाला शाप? ताप. शेजाऱ्या पाजाऱ्याला ताप, बायका पोराला ताप, गावकऱ्याला ताप, सासरवाडीला ताप. अनेक लोकांना त्याचा ताप असतो. दारू पिऊ नका आणि वाया जाऊ नका असं नाथ महाराजाचं म्हणणं आहे. जेने द्रव्याविक भोग जोडे सकाम कर्मे स्वर्गा तुडे निष्काम तरी डोळ्या पुढे इष्टे रोकडे मोक्ष सुख. लेखक सांगतात सज्जन अनुमाय बापानो तुम्हाला मला भरतखंडामध्ये जम्बूद्वीपामध्ये अशा पद्धतीचा या परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, गोदावरीच्या काठावर पवित्र गावामध्ये जन्म मिळाला. तुम्हाला भगवंताच्या कृपेने मिळालेला जन्म, मिळालेलं शरीर, मायबापाचं पुण्य हे सगळं सोडून तुम्ही ही घडी देवाचे भजन हे सोडून काही माणसं महाराज दारूच्या नादाला लागलीत. दारू फुकट मिळत नाही. तुम्हाला काय माहित मिळते का? आमच्या इकडे मिळत नाही. तुमच्या इकडे कोणा ठाव? आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्या इकडं जिथे जाळतात. अहो जात बदलली म्हणजे रीत बदलत नाही. तसं गाव जिल्हा जरी बदलला असला तरी कोणत्याही पद्धतीचा कायदा बदलू शकत नाही. भारत देशामध्ये कोणता कोर्स असेल महाराज, मग गृह खातं असेल, समाजकारण असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा एखादा MD चा कोर्स असतो इथून सारखाच MBBS चा कोर्स, तशा पद्धतीचा कायदा सगळ्याकरता सारखा आहे. दारू पिणाऱ्या माणसांना महाराज जी सवय लागली, ज्या पैशानं दारू मिळते त्या पैशानं तूप मिळतंय, खारीक मिळते, खोबरं मिळतंय. शरीर सक्षम करण्याचे अनेक साधनं या येण्याची शरीरा येणे सरे आणि किंबहुना यरझारे चिरा पडे. असा अनमोल मनुष्याचा जन्म मिळाला, शरीर मिळालं, आयुष्य मिळालं, चांगल्या पद्धतीचे संगत मिळाली. पण याला कुसंगत लागल्यामुळे शेअर सिटीला जाऊ लागला, दारू पिऊ लागला आणि काही दिवसामध्ये याच्या शरीरांची सगळी या ठिकाणी नासडी झाली. तो वाया गेला. नाथ महाराज सांगतात दारू वाईट आहे, दारू ही विष आहे. बोला. वेतने ऐसे धन करिता ती मद्यपान ते निजात्मघाती संपूर्ण नरक सेवना कल्प. नाथ महाराज सांगतात दारूही न फुकट मिळतात. आधी पैसे देतात, दारू पितात, येडवाकडं तोंड करतात, फुटाने खातात, झुकत झुकत येतात. दारू पिऊन गुंग झाला, देतय शिव्या ज्याला त्याला. रस्त्याने जाताना गटारात उलथून पडला. हे का पोथीतलं नाही बरं का. नरक सेवन अकल्प. शक्यतो पिणारे माणसं घरापर्यंत न जाता कुण्या तरी बाथरूमच्या मनास घाणीमध्ये जाऊन या ठिकाणी वाईट घाणीच्या ठिकाणी पडतात. नाथ महाराज सांगतात जयाचे किंवा महाराज सांगतात जयाचे हेही धोडू नये. अरे जे माणसं जिवंतपणे नरकात जातात त्यांना मेल्यावर काय या ठिकाणी मला स्वर्ग मिळेल का? म्हणून नाथ महाराज सांगतात दारू पिऊ नका आणि वाया जाऊ नका. आमच्या गावाल्याने महाराज तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून आज R.R. पाटील गृहमंत्री तेव्हापासून नियुक्ती केली. तेव्हापासून तंटामुक्ती मीच आहे म्हणजे स्वतः नाही बरं का, सगळ्या लोकांना केलं म्हणून त्या पदावर मी काम करतो. काम करत असताना गावाल्याने विचारलं महाराज एक उपक्रम राबवा तुम्ही, गावातली किमान दारू बंद करा. ठीक आहे म्हणलं. सगळ्या लोकांच्या माध्यमातून पियायला भेटलो दारू बंद